जागरूक रहा। ठाकरे गट खोटं बोलला, खोटे कागद दिले, त्यामुळेच निकाल ठाकरे गटाच्या विरोधात गेला। लोकशाही पॉडकास्ट मधून सामंतांची ठाकरे गटावर टीका। दावोसला गेल्या कित्येक वर्षांपासून शिष्टमंडळ जातं, दावोस दौऱ्याच्या हेतूवरच संशय घेतला जातो। लोकशाही पॉडकास्ट मधून सामंतांचं स्पष्टीकरण। मविया सरकारच्या काळात बोगस MOU वरती सह्या झाल्या, करार झालेला उद्योगपतीच गायब झाला, उदय सामंतांचा सनसनाटी आरोप। महायुतीच्या काळात एकही प्रकल्प राज्याबाहेर गेला नाही, वेदांता फॉक्सकॉनशी चर्चा झाली नसून एअरबस प्रकल्पासाठी फडणवीसांचे प्रयत्न। लोकशाही पॉडकास्ट मधून सावंतांचा दावा। दावोसमधील गुंतवणुकीतून 2 लाख लोकांना रोजगार मिळेल, दावोसच्या शिष्टमंडळात 13 सदस्य होते, गुंतवणूक करार 3 वर्षांचा। लोकशाही पॉडकास्ट मधून उदय सामंतांची माहिती। मराठ्यांना वापरलं तसं वंचितला वापराल तर मोदींबरोबर तुम्हाला गाडू, प्रकाश आंबेडकरांचा सत्ताधाऱ्यांना इशारा। सत्तेवर ज्याला बसवलंय तो लुटारू आहे, लुटारूंना नियंत्रण ठेवणारं कोणी नकोय, प्रकाश आंबेडकरांचा सत्ताधाऱ्यांवरती आरोप। त्यांचं जागा वाटप निश्चित नाही तर ते काय देणार, काँग्रेसवाले कुर्बानीचा बकरा शोधतायत, प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसवर हल्लाबोल। 2 जागा द्याल आणि आम्हाला पाडाल, इंडिया आघाडीच्या जागांवरती वाटपावरती लोकशाही गौरव सभेमधून आंबेडकरांची टीका। उद्धव ठाकरेंना राम मंदिराच्या सोहळ्याचं निमंत्रण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।